आपण लघु सिद्धांत कौमुदीचा विचार करत आहोत. त्यापैकी थोडं आज लक्ष देऊन ऐका. आज जे सूत्र आहे ना, मी काल ठेवण्याचं काम एकच आहे की या सूत्रात थोडी शंका आहे. कोणतं सूत्र आहे? साम अर्थ. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक सूत्र शिकवलं. कोणतं? शेषे लोप. शेष लोपाची काय वृत्ती होती? यतयोष लोप. आता यतयोष लोप झालं. इथे याचा एक सिद्धांत कौमुदीमध्ये वेगळाच अर्थ आहे. त्याची एक वृत्ती आहे. काय वृत्ती आहे? कारण की ती आपल्याला आपल्या पुढे लिहून देतो. पहा की आत्व यत्व निमित्तेतर विभक्त. त्याची वृत्ती बरं का. तुम्ही ते जागा आहे का शेषलोपांकडे? हा ना, शेषलोप आहे तुमचं. समजा इथे येतो शेषलोप भरपूर जागा आहे. ते पण काळ लाल कलर काळा नव्हता. आत्व यत्व आत्व यत्व निमित्तेतर विभक्त. आत्व यत्व निमित्तेतर विभक्त. आत्व यत्व निमित्तेतर विभक्त परतो. आत्व यत्व निमित्तेतर विभक्त परतो युष्मदश्मदोरन्त्यस्य. पहला युष्मदश्मदोरन्त्यस्य. युष्मदश्मदोरन्त्यस्य लोपस्य. याचा अर्थ काय आहे? अथवा आता आत्व म्हणजे आकार आदेश होतो की नाही? आकार आदेश. कधी कधी मला सांगा बरं, तुम्हाला लक्षात येते का आकार आदेश कुठे कुठे होतो? कुठे कुठे? प्रथमा द्विवचन, दुसरं पूर्ण द्वितीय. चालेल ना? प्रथमा द्विवचनात आकार आदेश करणारा सूत्र प्रथमायाश्च द्विवचने भाष्य. दुसरं द्वितीयात करणारा द्वितीयाश्च दो. तिसरं युष्मद अश्मदोरणादेश. हे तीन सूत्र आकार आदेश करतात. आकार आदेश आणि यकार आदेश. यकार आदेश कोण करतात सांगा? य आदेश योची. कोण सूत्र आहे? योची. यकार आदेश शाच्या निमित्ताहून इतर विभक्ती पुढे असेल तर नाही. इतर विभक्ती पुढे असेल तर युष्मद अश्मदोः अन्त्यस्य लोपस्य. युष्मद आणि अस्मद यांच्या अंतिम वर्णाचा काय होतं? लोप हो. आता एक लक्षात ठेवा, पहिलं जे सूत्र होतं ना, लक्षात एक आग्रह होऊन लक्षात ठेवा, कारण की फार महत्वाचं आहे. आपण टी लोप करत असत ना, तेव्हा पूर्ण आदचा लोप व्हायचा. टी लोप करत असताना समजा आपण काय करायचं की त्वत बनायचं आणि नंतर काय आपलं असायचं, मग
या आधचा लोप व्हायचा, मग असं जोडून तोंड बनत टी लोप केला तर। आणि आता हे सूत्र काय आहे, या टीचा नाही अंतिम वर्णाचा लोप करतं, म्हणजे द चा लोप करतं। द चा लोप केला काय झालं, मग अथ गुणे लागून काय म्हणायचं तो। या सूत्रात पहिलं टी लोप केला की अधचा लोप, आणि या सूत्रात या वृत्तीनुसार अंतिम द चा लोप केला तर काय व्हायचा, मग आम्ही पूर्व वगैरे लावून किंवा आतो गुणे करून आपल्याला काम करावं लागतं। बुजून आहे। आता एक लक्षात ठेवा, म्हणजे हे लक्षात ठेवायचं आपल्याला प्रथमा द्विवचन, पूर्ण द्वितीया, जिथं जिथं यकार आदेश होतो कुठे, त्वया, युवयोः, शिष्टी राहिले आपण द्विवचन राहिले बरं का, शिष्टी आहे ना, युवयोः एवढंच। आता पहा हे लक्षात ठेवा, आता शिष्टी द्विवचन पहा, युष्मद आणि युष्मद ओस पडे अस्मद ओस कोणता, युष्मद ओस आणि अस्मद ओस। आता इथे कोणतं सूत्र येतं पहा, बोला, युवावो द्विवचने, वाव द्विवचने। द्विवचनामध्ये युष्मद आणि अस्मदच्या कोणत्या भागापर्यंत, मग काय होतं, यु अद। आता मी आज थांबणार नाही बरं का, आज लिहित राहा कारण समयानुसार। अद ओस, पण लक्ष सुद्धा द्यायचं, काय झालं, यु अद ओस अवध ओस जोडलं तर काय होतं रे, युवद ओस, इकडे अवध ओस। अशा स्थितीमध्ये एक लक्ष, आता काय सूत्र येईल मला सांगा बरं इथे, द्वितीय आहे का महाराज, षष्ठी चालू आहे, काय झाली, कोणती वक्ती आहे, षष्ठी। मग इथे तुम्हाला एक सूत्र येणार पहिलं, योची सूत्र काय सांगतायत, ज्याच्या ठिकाणी काहीच आदेश झाला नाही, कोणता, ज्याच्या ठिकाणी हो नाही, हो बोल, हो हिंदीतलं आहे, हो बो मराठीतलं, ज्याच्या ठिकाणी काय आदेश झाला नाही, काहीच आदेश झाला म्हणून ते ना अनादेशी आहे की नाही, ती पहा सूत्र वृत्ती काय, अनयोर यकारादेशस्य अनादेशे अजादो परत। युष्मद अस्मदच्या ठिकाणी यकारादेश हो, ज्याच्या ठिकाणी काहीच आदेश झाला नाही अशी आजादी विभक्ती पुढे असेल तर उसला काही बदल झाला का, काहीच नाही, म्हणून या दोनच्या ठिकाणी काय झाला, य, मग काय झालं, युव य, युव जोडला तर युवयोः, इकडे आव यो झालं। आता जी मुख्य आहे ते अपशिष्टीचं बहुवचन, युष्मद धन आम आणि अस्मद धन आम। सावध राहता है, सावध है का, सूत्र आपके है, सामआकम 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 अभ्याम परस्य सामआकम स्यात्, अभ्याम परस्य सामआकम स्यात्, अभ्याम परस्य अभ्याम परस्य अभ्याम परस्य अभ्याम परस्य साम आकम स्यात्, आकम स्यात्, अभ्याम परस्य सामाकम स्यात्, अभ्याम परस्य सामाकम स्यात्। अभ्याम म्हणजे दोन, कोण, युष्मद आणि
पण अस्मत् पुढील युष्मत आणि अस्मत् पुढील सामार्थात सामच्या ठिकाणी काय हो अकम हो सामच्या ठिकाणी काय होणार आहे अकम पाद सामच्या ठिकाणी काय होणार कोणाच्या पुढच्या युष्मत आणि अस्मतच्या पुढील सामच्या ठिकाणी आकम तुम्हाला एक संदेह झाला असेल इथं साम आहे की आम आहे आणि कोणाच्या ठिकाणी आकम करताय सामच्या ठिकाणी आकम करताय आणि वरती काय आहे आम संदेह झाला की नाही आता आपला शेषे लोपना कशाचा लोप होत आहे दचा शेष लोपना काय होतं मग जर आकार राहिला ना मग कोणतं सूत्र येणार आम्ही सर्वनामनः सुट पण आम्ही पूर्व आहे मी काय बोलतो आम्हीच बोलतो ना म्हणजे आम्ही सर्वनामना सुटणं काय होईल सूट काय होईल सूट आणि आम्ही सर्वनामना सूट झाल्यावर काय बनणार आहे साम काय बनणार आहे साम मग झालं की नाही इथे एक आणि हे जे सांगितलं जातं ना भावी वृत्तीनं कोणत्या वृत्तीनं भावी वृत्तीनं झालंय काय ना युष्मद शेषे लोप हा आहे ना शेषे लोप हे कधी दचा लोप करत जर प्रत्ययाच्या ठिकाणी काही आदेश झाला असला तर आहे की नाही अन्यथा करत नाही पण आता भविष्य काळात तुम्हाला माहिती आहे ना ते नवीन ही जोडी असते ना लग्न झालेले है ना ते काय करतात मुलगा झालाच नाही पण अगोदरच खेळणी आणून ठेवतात हा येतच आहे म्हणजे भविष्य काळात आकम आदेश होणार आहे असं म्हणून हा काय झाला भविष्य काळात आकम आदेश होणार आहे भावी वृत्तीत म्हणजे भविष्य काळात आकम आदेश आमच्या ठिकाणी होणार आहे असं म्हणून ही अनादेश विभक्ती नाही कोणती विभक्ती आहे आदेश नाही त्याच्या ठिकाणी भविष्य काळात आदेश होणार आहे ना मग ही अनादेश विभक्ती म्हणून योची लागणार मग काय होणार शेषे लोपना काय होणार दचा लोप होणार मग काय झालं युष्म आम दुसरा अस्म आम कोणत्या वृत्तीनं लोप होणार आहे भविष्य दृष्टीनं भविष्य काळात सामचा आकम आदेश होणार आहे असं धरून ही अनादेश विभक्ती नाही आदेशवादी विभक्ती आहे आणि जिथं आदेश होतो तिथंच शेषलोप लागते मग आता शेषलोप काय होणार आहे दचा लोप झाला राहिला की नाही इथे काय राहिला ना आणि अशा अवस्थेमध्ये आता कोणतं सूत्र येणार आहे नाही आम्ही सर्वनाम सूट हे सूत्र येतं आणि आम्ही सर्वनाम सूट काय करतात आमला सुटालो मग काय झाला युष्म सूट म्हणजे अस्म सूट झाला ना काय झाला साम मग आता कोणतं लागणार सामाकम आता कोणतं लागणार सामच्या ठिकाणी काय होतं आकम आठवा
युष्माकम है का नाही आणि अस्माकम समच्या ठिकाणी झाला आकम. मग आता कोणतं सूत्र येणार अकह सवर्णी तो कोणी कशाला येणार तिथं हा इथं आणि त्याचं काय गुणाचं काय घेणं ना मग काय होणार अकसवर्णे दीर्घ तर काय झालं युष्मा कम आणि अस्माकम. तरी काय शिक्षण वचन आता पहा सप्तमी संक्षेपांना सांगते युष्माद ई गिना आणि अस्मद गी ई गीचं ईच राहतं. आता इथं कोणतं एक वचन आहे ना मग एक वचनाला काय सूत्र येतं त्वमावेक वचने. एक वचन आले तर तू आणि मग आदेश करायला येतच येतं. त्याचा बाद कोणी केला तो अर्थ भिन्न. मग काय होतं त्वद ई आणि इथं ठीक आहे त्वद ई आणि मद ई झालं. आणि अशा अवस्थेत सूत्र येतं कोणतं योची. ज्याच्या ठिकाणी काहीच ईच्या ठिकाणी काय आदेश झाला का नाही म्हणून योची या सूत्रानंतरच्या ठिकाणी काय आला य काय होईल त्वय ही बरोबर त्वयी. तसंच मय ही बरोबर मयी आहे की नाही चालेल ना. त्वयी मयी त्वयी म्हणजे तुझ्या मयी म्हणजे माझ्या. आणि द्विवचन काय होतं आपल्याला असंच तसं हिवयो झालं ना हिवयो आवयो तिथं काय देऊ आपण हिवयो आवयो आणि आवयो. आता काय राहिलं सप्तमी राहिली ना बहुवचन तर पहा युष्मात सु बाकी अस्मद सु. आता पहा युष्मत सु अस्मद सु ते युष्मतचं अस्मदचं कळेल ना पाहिलं काय झाला इथं आज झालं. या स्थितीमध्ये कोणतं सूत्र आहे सांगा. आता याच्या ठिकाणी आदेश काहीच झाला नाही आणि हलादी होती योची स्वरादी असल्यावर आणि हलादी असल्यावर युष्मदस्मदो रणादेशे म्हणतं युष्मदस्मदो रणादेशे युष्मदस्मदो रणादेशे याच्या ठिकाणी काय आदेश झाला नाही शेवटी पुढे असला तर युष्मदस्मदच्या ठिकाणी काय आदेश होतो आ. मग काय होणार युष्म आ सु जोडून द्या युष्मा सु आणि याचं काय होईल अस्मा आ सु बरोबर अस्मा सु. या रीतीनं तुमचे युष्मद आणि अस्मद हे शब्द तयार झाले. झालं नाही सगळ्यांचं थोडं हे जे आता पुढचे 4 सूत्र आहेत या 4 सूत्रामध्ये आपल्याला जे काही युष्मद अस्मदचे डबल रूप होतात ना म्हणजे कोणते जसे माम्मा आवामनव अस्मानव हे जे काही डबल रूप दिले आतापर्यंत मला युष्मदचे रूप बोलू दाखवत का चला बोला बरं आता एक एकच शिकवले ना एकदा एक एकच नंतर शिकवल्या आमचा त्वाम युवाम युष्मान तृतीया त्वया युवाभ्याम युष्मामि तृतीया त्वभ्याम युवाभ्याम युष्माभ्य चतुर्थी त्वयुवाभ्याम युष्माभ्य पंचमी तव युवयो युष्माकं षष्ठी त्वयि
जर समजा हे आपल्याला कंठस्थ आहेत आणि त्यातलं एक एकच बोलता येत नाही तर त्या बुद्धीला काय म्हणावा असं मोकळं करून आलं सगळं करता आलं पाहिजे आपल्याला त्याची कोड त्याचं विभाजन त्याच्या सहित तर मग त्याला अभ्यास चांगला म्हणायचं ठीक आहे नाही तसं केलं पण आता तिकडे वाच युष्मदस्मदो षष्ठी चतुर्थी युष्मदस्मदो षष्ठी चतुर्थी द्वितीयास्तयोर्वन्नावो युष्मदस्मदो षष्ठी चतुर्थी द्वितीयास्तयोर युष्मदस्मदो षष्ठी चतुर्थी द्वितीयास्तयोर वन्नावो 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 युष्मदस्मदो षष्ठी चतुर्थी द्वितीयास्तयोर वन्नावो। ध्यान दीजिए युष्मदस्मदो वृत्ति क्या है काय आहे पदात्परयो षष्ठ्यादि विशिष्टयो आता हे लक्षात द्या मी तुम्हाला दुसरं शिकवणार आहे आताच तुम्हाला मी काय शिकायचं तुम्हाला काय बनवायचं शिकायचंय ना हो आताच शिकवणार आहे कारण की तुम्ही काय श्लोक बनवता जसे आता पुढचे मुलं सगळे श्लोक बनवतात तर तुम्ही कसे बनवता मी पहा इथे याचा अगोदर अर्थ पहा पदात पर्यार्थात पदापासून पुढील पदापासून पुढील पुढे अपादादो पादाच्या अगोदर एक पहिला पदापासून पुढील पादाच्या अगोदर स्थित नसलेले षष्ठी चतुर्थी द्वितीया विभक्तीने विशिष्ट है ना युक्त असलेल्या
युष्मदानी कोण रे युष्मदानी अस्मतच्या ठिकाणी कोणाच्या ठिकाणी युष्मदानी अस्मतच्या ठिकाणी काय हो क्रमशः वाम आणि 9 आदेश हो. मग आता इकडे लक्षात काय करायचं समजा षष्ठीचं द्विवचन असेल दुसऱ्या चतुर्थीचं द्विवचन असेल आणि कोणाचं द्वितीयचं द्विवचन असेल म्हणजे आता द्वितीयचं काय आहे युवाम चतुर्थीचं युवाभ्याम आणि षष्ठीचं युवयो यांच्या ठिकाणी काय आदेश होतो वाम सगळ्याच्या ठिकाणी काय होतं वाम आणि आवाम आवाभ्याम आवाभ्याम आणि अवयव त्यांच्या ठिकाणी काय होतं 9 काय होतं 9 पण कधी होतो हे लक्षात ठेवा हे लक्षात पाहिजे ना आपल्याला कधी होणार तर आता याच्या करिता तुम्हाला काय सांगितलं कधी नित्य नाही करायचा श्लोक असतो श्लोकात किती पाय असतात रे बैलाला 10 पाय असतात मग किती असतात मग गुलबैल किती पाय असतात तसं श्लोकाला किती पाय असतात 4 त्यालाच किती म्हणतो आपण 4 पाद जसं आता आपला धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र झालं ना समवेता युयुत्सव पुढे कोणा मामकाः पांडवाश्च पांडवाश्चैव किम कुर्वत संजय किम कुर्वत संजय हे श्लोक आहेत का नाही आता या श्लोकात पहिला पाद इथपर्यंत दुसरा इथपर्यंत तिसरा इथपर्यंत आणि चौथा इथपर्यंत एका एका पादात किती असत आता हा छंद आहे अनुष्टुप कोणता छंद अनुष्टुप छंदात एका एका पादात काय सुरू करायचं एका एका पादात 8 अक्षर असतात किती अक्षर असतात 8 म्हणजे पहा 1 2 3 4 5 6 7 8 इधर 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 किती झाले 8 मग आता या 8 पाद काय असतात अक्षर असतात म्हणजे आपल्याला इथं जर युवा आला तर कधी या वाम लिहायचा तर सांगतात पहिले लिहिलं पदापासून पुढे म्हणजे मागे काहीतरी एखादं पद पाहिजेच मागे एखादं पद पाहिजे आणि समजा आता पदापासून इथं पुढे इथपर्यंत कुठे आलं ना इथपर्यंत कुठे एखादं पद पहिलं आलं आणि मध्ये कुठेही तो आम युवा हे आले ना तर त्यांच्या ठिकाणी वाम किंवा 9 आदेश होणार एक आणि जर समजा इथंच आला युवा तर आता पदाच्या तर पुढे आहे ना इथे एक पद लिहिलं आपण आणि हे काय क्षेत्रीय लिहिलं क्षेत्रीय लिहिलं त्याच्या पुढे युवा आला होईल की नाही तर म्हणतात का पादाच्या अगोदर नसावं पादाच्या अगोदर स्थित नसावं आता इथं जर स्थित आहे पादाचा अगोदर झाला ना म्हणजे एखाद्या शब्दाच्या पुढे पाहिजे आणि पादाच्या अगोदर नसले मध्ये कुठेही असले शेवटी असले तरी सुद्धा युवा युवाभ्याम युवयो
यांच्या ठिकाणी वाम आदेश होणार. आवाम आवाभ्याम आवयो यांच्या ठिकाणी नऊ आदेश होणार. शेवटी असले तर होईल. बस पदाच्या अगोदर नसावं एवढंच. एकच लक्षात ठेवायचं, एखाद्या शब्दाच्या पुढे पाहिजे आणि पदाच्या अगोदर नसला पाहिजे, मध्ये पाहिजे किंवा शेवटी. तर मग आदेश होता तो आहे की नाही. मग श्लोक कसं द्यायचं, एक श्लोक देऊ का? आता संपर्क झाले. पाहता एक अनुश्लोक छंद कसा बनवायचा. अरे अरे ताईट वाटलं, ताईट असं केवळ एकच श्लोक सांगतो. बोला, कारण आता सुट्टी द्यायची. श्लोके षष्ठम गुरुं ज्ञेयं सर्वत्र लघु पंचमम् श्लोके षष्ठम गुरुं ज्ञेयं सर्वत्र लघु पंचमम्. काय आहे? श्लोके षष्ठम गुरुं ज्ञेयं सर्वत्र लघु पंचमम्. जुद्वी चतुष्पाद सप्तमं दीर्घमन्ययोः. एका अनुष्टुप छंद आहे ना, याच्यात काय राहतं एक लक्षात ठेवा. 8 अक्षर असतात ना. समजा 1 2 3 4 5 6 7 8. पहिला 5 झाला. याच्यातले 4 ह्रस्व वापरा, दीर्घ वापरा, कसे वापरा. तुम्हाला एक लक्षात पाहिजे, याला गुरु आणि लघु कळतं तुम्हाला. गुरु कशाला म्हणतात? दीर्घ आणि संयोग बोले. संयोग पुढे असेल तर ह्रस्व काय होतो? गुरु. जोडाक्षर पुढे असलं तर मागचा ह्रस्व असला तर त्याला काय म्हणायचं? गुरु. आणि ह्रस्वाला काय म्हणतात? केवळ ह्रस्व असला तर लघु. मग आता इथे आहे ना 5वं अक्षर लघु पाहिजे बरं का. 6वं अक्षर कसं पाहिजे? गुरु. 7वं गुरु गुरु. 8वं कसं द्या आहे की नाही? 8वं कसं असं हे लक्षात ठेवायचं. कधी? पहिला पाद. दुसऱ्या पादात 1 2 3 4 काहीच नियम नाही, कोणतं वाचा काहीच. बरं का? 5वं सगळीकडे लघुच आहे. 6वं सगळीकडे गुरु आहे, म्हणजे दीर्घ किंवा पुढे जोडाक्षर आहे. 7वं इथं आता लघु आहे. 8वं वाटेल तसं द्या. कळलं? कळलं का नाही? लिहिताना की उच्चार करताना? श्लोक बनवताना सुद्धा. उच्चार करताना श्लोक बनायचं झाला ना, पहिला पाद, पहिला अक्षर, पहिले 4 कोणती असू द्या, म्हणजे लघु किंवा गुरु काही असू द्या, काही नियम. 5वा कसा पाहिजे? लघु. 6वं कसं पाहिजे? 7वं कसं पाहिजे? तर पहिल्या पादाला. आणि 8वं कसं पाहिजे? कोणते असू, काही नियम नाही. बरं, दुसऱ्या पादात पहिला 4 पर्यंत काही नियम नाही. 5वा लघु, 6वा गुरु, 7वा आणि 8वा काही नाही. चालेल. असंच तिसऱ्या पादात तिसरा आणि पहिला एक सारखंच आहे. तिसरा आणि पहिले एक सारखंच. हे काय तिसरं झालं ना. आता आपण पाहू इकडे आहे नाही. अरे पहिला धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र काय नियम आहे का? नाही. 5वं कसं पाहिजे? लघु. मग ह्रस्व एक नाही, पुढे जोडाक्षर नाही म्हणून लघु झाला. आणि कुरु हे कसं पाहिजे? दीर्घ. हे कसं आहे? दीर्घ आहे. दीर्घ नाहीये, कुरु ह्रस्वच आहे, परंतु जोडाक्षर पुढे क्ष, म्हणून हे काय झालं? गुरु. हे दीर्घच आहे, गुरु झालं. इथं काही नियमच आहे, कोणते असू चालेल की नाही. आणि तसंच तिसऱ्या पादात आहे. पहिला पाद जसा तसं तिसरा पाद, आणि जसा दुसरा पाद तसा चौथा. म्हणजे याच्यात आणि याच्यात फरक काय? इकडे एवढं लघु झालंय
आणि 7वं इथे गुरु एवढाच फरक आहे. ठीक ना? आता बस थोडं. आणि तुम्ही कोण बनवू शकतो कसा श्लोक मला वगैरे दाखवा. गीतेचे श्लोक बनवणार हा हा गीतेचा गीताच बनवला नाव नाही गीता